नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. बोडणाची कहाणी आपल्याला सांगते, नक्की ऐका. एक आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत असे. त्याला 2 सुना होत्या. एक आवडती आणि दुसरी नावडती होती. आवडतीला घरात तो ठेवीत असायचा. तिला चांगले चांगले खायला प्यायला देत असे, चांगले लिहायला देत असे, नेसायला देत असे. तसं नावडतीला काही करीत नसत. तिला गोठ्यामध्ये ठेवीत, फाटके तुटके नेसायला देत, उष्टे माष्टे खायला देत असे नावडतीचे हाल करीत असे. एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला. तशी ब्राह्मणाच्या बायकोने बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावणे केले. पुढे सगळ्यांनी देवीची पूजा केली. सगळ्या जणींनी मिळून बोडण भरले, कहाणी केली. पुढे देवीस नैवेद्य दाखवला. नंतर सर्व माणसे जेवली. नावडतीला मात्र उष्टे माष्टे वाढून दिले. तेव्हा तिला समजले की आज घरात बोडण भरले आहे. नावडतीला रडू आले की मला कोणी बोडण भरायला बोलवले नाही. सर्व दिवस तिने उपवास केला. रात्री देवीची प्रार्थना केली. नंतर ती झोपी गेली. रात्री नावडतीला स्वप्न पडलं. एक सवाष्ण स्वप्नात आली. ती सवाष्ण आणि ते पाहून नावडती रडू लागली. ती सवाष्ण नावडतीला म्हणाली, मुली मुली रडू नको, घाबरू नको, पटकन उभी राहा कशी आणि रडण्याचे कारण सांग. तेव्हा नावडती म्हणाली, घरात आज बोडण भरले, पण मला काही बोलावले नाही, म्हणून मला खूप वाईट वाटले आणि म्हणून मला रडू आले. सवाष्णीने तिला बरे म्हटले. नावडतीला उगी केली, शांत केलं आणि सांगितलं की उद्या तू गोठ्यात दही भात विरजून ठेव. एक खडा मांड. स्वच्छ धुवून पुसून देवी म्हणून तिची पूजा कर. तू एकटीनेच बोडण भर. संध्याकाळी गाई गुरांना खाऊ घाल. इतके सांगून पुढे ती नाहीशी झाली. जवळपास ही पाहू लागली तर कोणी नाही. नावडती मनात समजली की देवीने दर्शन दिले आणि मनात आनंद होऊन पुन्हा ती तशीच निजली. सकाळी उठली. सवाष्णीने सांगितलं तसं दही दूध विरजून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठली, अंग धुतलं, एक खडा घेतला, स्वच्छ धुवून पुसून देवी म्हणून त्याची स्थापना केली. विरजवून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं, देवीची प्रार्थना केली. पुढे एकटीनेच बोडण भरलं, नैवेद्य दाखवला, घरातून आलेले उष्टे माष्टे जेवण केलं, भरलेलं बोडण झाकून ठेवलं. दुपारी गुरांना घेऊन ती रानात गेली. इकडे काय मौज झाली. नावडतीचा सासरा गोठ्यात आला. झाकलेले काय आहे म्हणून तो पाहू लागला, तर लाकडाची काथवड सोन्याची झाली. आत हिरे माणिक दृष्टीस पडले. बाहेर उडालेल्या टिपक्यांची मोते झाली. ती त्याने भरली. मनात आश्चर्य केले. नावडतीने एवढे कोठून आणले त्याला काळजी पडली. इतक्यात तिथे नावडती आली. मुली म्हणून तिला हाक मारली आणि लाकडी काठवड तिच्या पुढे धरली. मोते तिला दाखवली आणि विचारले, ती तू कुठून आणलीस?
नावडतीने आपले स्वप्न सांगितले. त्याप्रमाणे मी बोर्डन भरले आहे, ते पाहून घ्या म्हणून म्हणाली. सासरा मनात ओशाळा झाला. नावडतीला त्याने घरात घेतली. पुढे तो तिजवर ममता करू लागला. नावडतीला जशी देवी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.